नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघा आता ह्या गोलूच्या करामती। तर रस्त्याने टँकर चालला होता, तर तिने तीच बघत बसली होती। तर मग बघू शकता ती काय तेवढ्यावर गप बसली नाही, तर शेतातून सोयाबीन काढून झालं होतं ते आणलं होतं घरी। तर माझी सासू आणि आजी सासू नीट करत बसल्या होत्या। तर गेल्या मॅडम तिथं जसं जसं ती चाळण वास येत तसं ह्या मॅडमचा डान्स चालू होता। तर मग नंतर ना आजीला आणि ते दोन्ही आज्यांना बघा कशी वाकडं दाखवते। ती काय तेवढ्यावर गप्प बसली नाही, कारण तिलाही चाळायचं होतं, म्हणून तिने पण केला की पराक्रम। गेल्या मोहर घेतला, आता हातात तर पोचले। तर उठून लागली, तर कसलं तिची चाळण काय हालत नव्हती, तिनंच हालायला लागली बरं का। तिला वाटायला लागलं लेच घाण खाली पडायला लागली। मग काय तिला सांगितलं नंतर ना कसं चाळायचं वगैरे। तर बघू शकता आपल्या ब्लॉगिंगमध्ये। आणि नंतर ना तिला तिच्या काकाला स्टिंग आण म्हणून सांगितलं, तर गेल्या मॅडम दुकानला पळत। तर बघू शकता तुम्ही, एवढीशीच आहे पण बोललेलं मात्र सगळंच कळतं। हो का, कशी दुकानला चालले। तर मॅडमला अजून काय बोलता येत नाही, तर तेवढ्यात ही मग मी गेले होते तिच्या पाठीमागं, सांगितलं मी। ती आधी बारक्या फ्रीजकडे गेली, मग तिला सांगितलं अलीकडच्याच फ्रीजमध्ये आहे। मग दिलं तिच्या आजोबांनी, मग ती आली बाहेर आणि तिच्या काकाला दिले तिने। तर कसं मोठं दीर अपंग आहे, त्यामुळे त्यांना काय जाता येत नाही, म्हणून तिनेच आणून दिलं। तर बाय